जितू दादा अजून एक मिनिट प्लीज प्लीज प्लीज. जितू दादा. काय रे बाबा? काय इकडनं काय बोल काय? एक मिनिट जितू दादा ऐक ना. हा त्या सुंदर मुलीनी तिसरा गुलदस्ता दिलाय. सुंदर मुलीनी. बरं मला कळलेलं आहे. आणि तुला गंमत माहितीये का? काय? ती जी सुंदर मुलगी आहे ना हा ती बॅक स्टेजला आलीये. आलीये का? सांग आता सगळ्यांना सांग. हा सगळ्यांना तर आता ऐकू आलं असेलच पण हे दर 2 मिनिटं मी एक काम करतो तिला बोलवून आणतो. बर बोलवून आण. थँक्यू. जातो बाय. थँक्यू आणू बोलवून. हो थँक्यू. किंवा तू तिला मागेच भेट. हा तुम्ही जा म्हणजे मी भरून पावलो. तुम्ही इथून निघा. आणि एक ऐक ती आलीये मागे जेव्हा भेटायचं असेल तेव्हा येऊन भेट. हो पण या गुलदस्त्याच्या मध्ये आमच्या दोघांचं माकड करू नका. बाय बाय बाय. हा भेट तू तिला मागे. हो हो हो. तर नमस्कार मी जितू देसाई ओनली फॉर यू चॅनलचा एक पत्रकार आहे आणि मी आता तुमचा चावा घेणार आहे. चावा असा म्हणजेच मी तुमचा बाईट घेणार आहे. हे मी सगळ्यांना सांगू इच्छितो की हा जो गुलदस्ता आहे हा जान्हवीने माझ्यासाठी पाठवलेला आहे. जान्हवी माझ्यावर खूप प्रेम करते आणि प्रेम करताना म्हणून जान्हवीचा मी फेवरेट असल्यामुळे जान्हवीवरचं जे प्रेम आहे. हॅलो गुड इव्हनिंग हॅलो हाय हाय हँडसम हाय हेलो हाय गुड इव्हनिंग गुड नाईट मिळ्या गुड नाईट. थँक्यू जित्या. राजा थँक्यू व्हेरी मच. राजा हा गुलदस्ता माझा आहे. माझ्यासाठी जान्हवीने पाठवलेला आहे. तिचं माझ्यावर प्रेम आहे आणि मुळात तू इथे आल्याबद्दल माझ्या कार्यक्रमात घुसखोरी केल्याबद्दल मी तुझा निषेध करतो. जळजळीत निषेध. अरे निषेध करणाऱ्याला कुठं पोरगी पटत असते का रे हकन्या? राजा माझं जान्हवीवर प्रेम आहे. शानपणा करू नको. जान्हवीचा मला फोन आला होता. ती म्हणली राजा तुला तर माहितीये माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. मी गुलदस्ता पाठविलेला आहे. जित्या कुठंतरी बोंबलत रस्त्यात कार्यक्रम करतो त्याच्याकडनं कलेक्ट कर म्हणली म्हणून मी आलोय. हे पहा राजा मी एक प्रतिथयश पत्रकार आहे जितू देसाई. तू माझ्याशी असं वागू शकत नाही. माझा मित्र असलास तरी जान्हवीचं माझ्यावर प्रेम आहे. मी तिला प्रपोज करणार आहे. काहीतरी फालतू बोल नको. अरे प्रेम करायला पर्सनॅलिटी लागते माझ्यासारखी. तुझ्याकडे काही पर्सनॅलिटी आहे का? ही पर्सनॅलिटी आहे. मग असा टॉल हँडसम माणूस पाहिजे. आणि माझे डोळे बघितले का किलर आहेत एकदम किलर. मी कुठल्याही पुरीकडे असं बघितलं गेलं की घायाळ होऊन जाती. असं शपथ बघायचंय तुला. हे बघ त्या बघ दोघी तिघी पडल्या तिथं. हे पहा राजा आय एम कमिंग. राजा मला सांग तू काय जॉन एब्राहिम आहेस का? नाही त्याच्यात माझ्यात फरक आहे थोडा. काय फरक आहे? मी नेहमी हसतमुख असतो. त्याला हसता येत नाही हसत असतो ते कावाय. माझं वेगळं आणि मी बाईक ठीक चालवित नाही. माझ्याकडे गाड्याचा ताफ आहे तुला तर माहितीये. राजाला वायनरीचा मालक असल्यामुळे खूप माज आहे. राजा माझा मित्र आहे म्हणून मी हे सहन करतो. पण राजा माझं जान्हवीवर प्रेम आहे. जान्हवीचंही माझ्यावर प्रेम आहे हे सिद्ध होईलच. याचं कारण मी जान्हवीला प्रपोज करणार आहे. कसं प्रपोज करणार आहेस रे? मी जान्हवीला सांगणार आहे की जान्हवी माझं तुझ्यावर प्रेम आहे पण माझ्या हृदयातला 67% भाग असं म्हणतो की तू मला होकार देशील आणि 33% भाग असं म्हणतो की तू मला नकार देण्याची शक्यता आहे. जर तुझा होकार असेल तर मोबाईलवर येस टाईप करून 57575 वर पाठव. जर नकार असेल तर नो टाईप कर आणि 57575 वर पाठव. ते बघा हे न्यूज चॅनेल वालं असं करीत असतात का रे प्रपोज? आणि हनीमूनला गेलं तर काय होईन याच? दोघ जण कसं बोलत हे? आज इथं राज्य थंडीनं गारठलेलं आहे. मला सांग या रूम मध्ये आपण दोघेच आहोत. तू एक कांबळा घेणार घोंगडं घेणार का रग घेणार का दुलाई? अरे त्याला स्टाईल लागती. दणका पाहिजे स्टाईल. राजा सर्वप्रथम मी तुझा निषेध करतो. मी ही गोष्ट अधोरेखित करतो की हे अत्यंत अर्वाच्य भाषेत तू मांडलेला आहे. मला एक सांग तू कसा प्रपोज करशील? अरे मी हे बघ तुला तर माझी स्टाईल माहितीये. नुसतं असं डोळ्यात डोळे तिच्या लगेच गारठून जाणार ती. डोळे असे किलरच आहेत ना खापकन घातले डोळ्यात. बरोबर म्हणणार हे बेबी हा मदिराक्षी हा तुझे 2 डोळे म्हणजे हा तुझे 2 डोळे म्हणजे पुढे काय? द्राक्षे द्राक्षाला चांगला भाव यंदा जित्या. माझी वायनरी दानक्यात चालणार आहे यावर्षी तू पाहत राह.
आणि तुला असं वाटतं की ती तुला हो म्हणेल? हो. जान्हवी फक्त माझी आहे, हा गुलदस्ता माझा आहे. हा गुलदस्ता माझा आहे जित्या. हे बघ राजा, हा गुलदस्ता माझा आहे, मला दे. हा गुलदस्ता माझा आहे जित्या. हा गुलदस्ता माझा आहे. हे बघ 14 जानेवारीला गुलदस्ता कुणाचा आहे ते ठराल. रसिक हो, 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या जवळपासच्या चित्रपटगृहात या आणि जान्हवी कोणाची याचं उत्तर स्वतःच मिळवा. 14 जानेवारीला झी टॉकीजचा नवीन चित्रपट येतोय गुलदस्ता. पण माझी अशी विनंती आहे की जान्हवी कुणाची झाली तरी मात्र तुम्ही सिनेमागृहात थिएटर मध्ये जाऊन सिनेमा पहा. पायरेटेड सीडी जर घेतली तर मी त्याचा निषेध करीन. नाही नाही, तुम्हाला मी सांगतो रसिक हो, गुलदस्ता या चित्रपटामध्ये जोरदार काम केलंय जितू देसाईनं. माझी हिरोईन कुणी का असना, पण मला हा आवडतो, त्याच्यामुळं मी 4 चौघात ह्याला. ओके, आता सर्व रसिकांना मी अत्यंत साधेपणाने सांगतो, मकरंद अनासपुरे महाराष्ट्राचा सुपरस्टार आणि मी एक छोटासा कलाकार, आमच्या दोघांचाही एक सिनेमा येतोय झी टॉकीजचा गुलदस्ता, हेमंत देवधर दिग्दर्शित. 14 जानेवारीला तिळगुळ घ्या हसता हसता सोबत झी टॉकीजचा गुलदस्ता. थँक्यू.